नमस्कार, मी धनश्री. आपण पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज. पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट. अलिबाग समुद्र किनारे रिसॉर्ट्स, पर्यटन आणि निसर्ग यासाठी जगभर प्रसिद्ध असलेलं रायगडचं मुख्यालय. पण या सुंदर पर्यटन नगरीची एक मागणी मात्र गेल्या अनेक दशकांपासून पूर्णच झालेली नाही. ती म्हणजे थेट रेल्वे सेवा. ही गरज केवळ पर्यटकांच्या सोयीसाठी नव्हे तर स्थानिक नागरिक, कामगार वर्ग, विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रासाठी होती. दरवर्षी 10 लाखाहून अधिक पर्यटक येथे भेट देतात. मुंबई पासून केवळ काही तासांच्या अंतरावर असूनही रेल्वे नसणं स्थानिक विकासाला मोठा धक्का मानला जात होता. मात्र नुकत्याच झालेल्या संसद अधिवेशनात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं होतं की वाहतूक कमी असल्यामुळे अलिबाग साठीचा रेल्वे प्रकल्प पुढे नेता येणार नाही. यासह अलिबागचं नाव थेट प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या यादीतून वगळण्यात आले. मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित सर्वेमध्ये अपेक्षित प्रवासी संख्या आणि आर्थिक परतावा पुरेसा न ठरल्याने हा निर्णय घेण्यात आला. तसेच पेन थड या विद्यमान औद्योगिक मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी मालक असलेल्या आरसीएफ कडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. हा निर्णय जाहीर होताच अलिबाग परिसरात आता नाराजीची लाट उसळली. स्थानिकांचा सवाल, पर्यटकांची एवढी गर्दी असताना वाहतूक कमी हा निष्कर्षच कसा काढला? पायाभूत सुविधा नसल्यामुळेच रेल्वेची मागणी वर्षानुवर्षे होत होती. मग त्या सुविधेअभावी कमतरता दाखवणं योग्य आहे का? काही जण यामागे राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांचा गुंता असल्याचेही बोलतात. तर सरकार मात्र आकडेवारी आणि तांत्रिक कारणांवर ठाम आहे. रेल्वेचा मार्ग बंद झाला असला तरी राज्य सरकार विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर आणि रोरो फेरी सारख्या पर्यायी कनेक्टिव्हिटी प्रकल्पांना गती देत आहे. पण स्थानिकांचा आग्रह आहे रस्ते आणि फेरी सोबतच रेल्वे सेवाही हवी, जेणेकरून अलिबागचा विकास सर्वसमावेशक आणि शाश्वत होईल. आता खरा प्रश्न आहे, अलिबाग रेल्वेचं स्वप्न इथेच थांबणार का, की नागरिकांच्या आवाजामुळे पुन्हा एकदा गाडी रुळावर येईल? अलिबाग समुद्र किनारे रिसॉर्ट्स, पर्यटन आणि निसर्ग यासाठी जगभर प्रसिद्ध असलेलं रायगडचं मुख्यालय. पण या सुंदर पर्यटन नगरीची एक मागणी मात्र गेल्या अनेक दशकांपासून पूर्ण झालेलीच नाही, म्हणजेच रेल्वे सेवा. ही गरज केवळ पर्यटकांच्या सोयीसाठी नव्हे तर स्थानिक नागरिक, कामगार वर्ग, विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रासाठी होती. दरवर्षी 10 लाखाहून अधिक पर्यटक येथे भेट देतात. मुंबई पासून केवळ काही तासांच्या अंतरावर असूनही रेल्वे नसणं म्हणजे स्थानिक विकासाला मोठा धक्का मानला जात आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.